हॅलो माय डिअर फ्रेंड, माझं नाव योगेश आणि वीकली मार्केट प्रिडिक्शनवरती आपलं स्वागत आहे. आपण आज पाहणार मार्केट या वीकमध्ये काय करू शकते, त्यानंतर सेक्टर काय करू शकते आणि एक स्टॉक आपण डिस्कस करणार आहोत. तर मेक शुअर करा की व्हिडिओ आपण एंडपर्यंत पाहणार. जर का फ्रेंड व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओला आपण लाईक करा, व्हिडिओला आपण शेअर करा आणि चॅनलला आपण सबस्क्राईब करा. तर फ्रेंड चला आपण चार्टवरती जाऊया. तर फ्रेंड आपल्याला निफ्टी दिसत आहे. निफ्टी दिसत आहे आपल्याला एक चॅनलचे ब्रेकआउट देताना. तर फ्रेंड आपण डिटेल चार्टवरती पाहूया. तर फ्रेंड आपल्याला सगळ्यात आधी पाहायचं आहे मंथली चार्ट. तर मंथली चार्टवर आपल्याला दिसत आहे निफ्टीने एक शूटिंग स्टार कॅन्डल बनवताना आपल्याला निफ्टी दिसत आहे. डोजी कॅन्डल बनवताना आपल्याला निफ्टी दिसत आहे. मंथली चार्टवर निफ्टी आपल्याला एक छोटी कॅन्डल बनवताना दिसत आहे. एक डोजी कॅन्डल आपल्याला दिसत आहे. आपण शूटिंग स्टार पण म्हणू शकतो. त्यानंतर विकली चार्टवर आपल्याला निफ्टी दिसत आहे. एक एंगलफिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न बनवताना आपल्याला निफ्टी दिसत आहे आणि आपल्याला एक प्लस यामध्ये आपल्याला दिसत आहे व्हॉल्यूम. आणि आपल्याला डेली चार्टवरती दिसत आहे ट्रेंड लाईनचे ब्रेकआउट देताना. तर सिंपल फ्रेंड आपल्याचं ह्या डायव्हर्जन्स होत्या मल्टिपल डायव्हर्जन्स. तर आपल्याला ह्या डायव्हर्जन्स कन्फर्म होताना दिसत आहे आणि आपल्याला एक ट्रेंड लाईनचे ब्रेकआउट निफ्टीने दिलेले आहेत. आणि आपल्याला दिसत आहे निफ्टीने काय दिसत आहे, ट्रेंड लाईनचे ब्रेकडाऊन आपल्याला निफ्टी देताना दिसत आहे आणि एक पुलबॅक आपल्याला निफ्टीमध्ये पाहायला मिळत आहे. म्हणजे इनसाइड कॅन्डल पण आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे दोन आपल्याला इनसाइड कॅन्डल पाहायला मिळत आहे. सिंपल फ्रेंड निफ्टीने इनसाइड बारचे लो जर का ब्रेकडाऊन दिले तर आपल्याला निफ्टीमध्ये एक चांगला फॉल पुन्हा निफ्टी दिसू शकतो. आपल्याला निफ्टीमध्ये पुन्हा चांगला फॉल दिसू शकतो. निफ्टीला हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट आपल्याला पाहायला मिळू शकते जर का ब्रेकडाऊन दिले तर. आणि अगेन हा एक आपल्याला निफ्टीमध्ये एक सपोर्ट आहे. हे दोन सपोर्ट निफ्टीमध्ये आहे आणि जर काय ब्रेकडाऊन दिले ते दोन सपोर्ट पाहायला मिळू शकतात आपल्याला. सिंपल फ्रेंड आपल्याला एक निफ्टीमध्ये चांगले मोठे टार्गेट आपल्याला दिसू शकतात. आणि आपल्याला दिसत आहे डायव्हर्जन्स कन्फर्म होताना एक डोजी कॅन्डल दिसत आहे. आणि जर का फ्रेंड ह्या डोजी कॅन्डलचा हाय जर का ब्रेक केले तर आपल्याला हे फॉल्स ब्रेकआउट पण दिसू शकते. आणि आपल्याला मार्केट हे नियर स्विंगवर जाताना दिसू शकते. सिंपल फ्रेंड जर का डोजी कॅन्डलचे जर का ब्रेकडाऊन दिले, ह्या इनसाइड बारचे जर का ब्रेकडाऊन दिले तर आपल्याला निफ्टीमध्ये एक चांगल्या फॉल दिसू शकतो. म्हणजे आपल्याला नियर स्विंगवर येताना मार्केट दिसू शकते. आणि जर का इनसाइड बारचा हाय ह्या डोजी कॅन्डलचा हाय जर का ब्रेकआउट दिला, हे ब्रेकआउट केला तर आपल्याला हे जे आहे फॉल्स ब्रेकआउट दिसू शकते आणि मार्केट आपल्याला एक स्विंगवर जाताना नवीन हाय बनवताना मार्केट दिसू शकते. सिंपल हे निफ्टीचे अनालिसिस झाले फ्रेंड. आता आपण पाहू बँक निफ्टी. तर बँक निफ्टीचा आपण सर्वात आधी पाहू मंथली चार्ट. मंथली चार्टवरती आपल्याला बँक निफ्टी हे 60 वरती दिसत आहे. म्हणजे 60 वरती आपल्याला सपोर्ट घेताना दिसत आहे. त्यानंतर आपल्याला वीकली चार्टवरती आपल्याला दिसत आहे की एक रेंज शिफ्ट आपल्याला वीकली चार्टवरती दिसत आहे. आणि जे हे कॅन्डल आहे रेड कॅन्डलवरती आपल्याला व्हॉल्यूम दिसत आहे. RSIची रेंज शिफ्ट आपल्याला दिसत आहे. येणाऱ्या दिवसात आपल्याला RSIची रेंज शिफ्टवर आपण व्हिडिओ पाहणार डिटेलमध्ये. तर आपण त्यामध्ये डिटेल डिस्कस करणार रेंज शिफ्ट म्हणजे काय होते. तर फ्रेंड आपल्याला वीकली चार्टवरती RSIमध्ये रेंज शिफ्ट दिसत आहे आणि एक आपल्याला दिसत आहे एक रेड कॅन्डलवरती व्हॉल्यूम. डेली चार्टवर आपल्याला दिसत आहे एका ट्रेंड लाईनवरती बँक निफ्टी. तर सिंपल फ्रेंड ह्या डोजी कॅन्डलचा हाय जर का ब्रेकआउट केला तर मार्केट आपल्याला सपोर्ट घेताना दिसू शकते. सिंपल फ्रेंड डोजी कॅन्डलचा जर का हाय ब्रेकआउट केला तर बँक निफ्टी आपल्याला हे वर जाताना दिसू शकते, एक सपोर्ट घेताना दिसू शकते. आणि सिंपल डोजी कॅन्डलचा जर का लो ब्रेक केला तर आपल्याला मार्केट हे का नियर स्विंगपर्यंत येताना दिसू शकते. म्हणजे 700 पॉईंटचा फॉल आपल्याला पुन्हा बँक निफ्टीमध्ये आपल्याला पाहायला दिसू शकते. हे सिंपल फ्रेंड बँक निफ्टीचे ॲनालिसिस झाले आणि निफ्टीचे ॲनालिसिस झाले. तर आता आपण पाहू सेक्टर काय करू शकते या वीकमध्ये. तर फ्रेंड आपले पहिले सेक्टर आहे एनर्जी सेक्टर. तर एनर्जी सेक्टर जे आहे आपल्याला दिसत आहे
की हा झाला मंथली चार्ट आणि हा झाला वीकली चार्ट आणि हा झाला डेली चार्ट. तर आपल्याला एक आपल्याला दिसत आहे डेली चार्टवरती एका ट्रेंड लाईनवरती सपोर्ट घेताना आणि RSI 40 वरती सपोर्ट घेताना आपल्याला एनर्जी सेक्टर दिसत आहे. जर का आपल्या या ट्रेंड लाईनवरती जर का एनर्जी सेक्टरने सपोर्ट घेतला तर आपण या सेक्टरकडे पाहू शकतो. आणि अगेन एक सेक्टर आहे ते म्हणजे इन्फ्रा सेक्टर. हे पण आपल्याला दिसत आहे. हा झाला मंथली चार्ट, वीकली चार्ट आणि डेली चार्ट. हे सेक्टर पण आपल्याला सेम सिमिलर दिसत आहे. ते म्हणजे 40 वरती सपोर्ट घेताना आपल्याला दिसत आहे आणि ट्रेंड लाईनवरती आपल्याला सपोर्ट घेताना दिसत आहे. हा जर का सपोर्ट ॲक्ट केला तर आपण त्या सेक्टरकडे पण पाहू शकतो. आणि अगेन एक सेक्टर आहे ते म्हणजे ब्रेकआउटसाठी ते म्हणजे IT सेक्टर. तर आपल्याला सिम्पल फ्रेंड जर का ITने जर का ह्या नेकलाईनचे ब्रेकआउट दिले तर आपल्याला जे IT सेक्टर आहे हे ऑल टाईम हायवरती दिसू शकते आणि त्यावेळेस आपण या सेक्टरकडे पाहू शकतो. आता आपण हे सेक्टर फक्त रडारवरती ठेवू, वॉचसाठी ठेवू. तर आपल्याला हे सेक्टर हा झाला मंथली चार्ट आणि हा वीकली चार्ट आणि हा डेली चार्ट. डेली चार्टवरती सपोर्ट एरियावरती आपल्याला IT सेक्टर दिसत आहे आणि वीकली चार्टवरती आपल्याला दिसत आहे का नेकलाईनच्या जवळ आपल्याला एक कन्सल्टेशन करताना. आणि मंथली चार्टवरती जर का याने नेकलाईनचा जर का ब्रेकआउट दिलं तर आपण या सेक्टरकडे डेफिनेटली या सेक्टरकडे आपण पाहू शकतो. तर असे सेक्टर आहे फ्रेंड. एक म्हणजे इन्फ्रा सेक्टर, एक IT सेक्टर आपण रडारवरती ठेवू आणि एक एनर्जी सेक्टर. तर एक स्टॉक आहे फ्रेंड, तो स्टॉक म्हणजे पेट्रोनेट LNG. तर आपण हा आपला जो सेटअप आहे फ्रेंड, हा इनसाइड बारचा सेटअप आपला आहे. इनसाइड बारचा सेटअप आपला आहे आणि हा सेटअप आपल्याला दिसत आहे. या सेटअपवरती आपल्याला हा पेट्रोनेट LNG स्टॉक जो दिसत आहे हा ऑल टाईम हायच्या जवळ आपल्याला होल्ड करताना दिसत आहे आणि आपल्याला दिसत आहे नेकलाईनच्या खाली इनसाइड बार बनताना. तर फ्रेंड आपल्याला काय करायचं सिम्पल, हा जर का इनसाइड बारचा जर का मदर बारचा हाय ब्रेक झाला तर आपल्याला या स्टॉकमध्ये एंट्री घ्यायची आहे आणि मदर बारचा लो आपण SL म्हणून पाहू शकतो. सिम्पल हा स्टॉक आहे फ्रेंड. हा स्टॉक आपल्याला दिसत आहे एक कन्सॉलिडेशन करताना, एक बॉक्स बनवताना. सिम्पल त्या जर का बॉक्सचे ब्रेकआउट झाले आणि आपल्याला दिसत आहे नेकलाईनच्या खाली इनसाइड बार बनवताना. आणि इनसाइड बार जर का या स्टॉकने मदर बारचा हाय जर का ब्रेक केला तर आपण या स्टॉककडे पाहू शकतो आणि मदर बारचा लो म्हणून आपण या स्टॉककडे पाहू शकतो. आणि आपले जे टार्गेट दिसत आहे फ्रेंड, सिम्पल ही जी रेंज आहे फ्रेंड, सिम्पल हे रेंजचे आपले टार्गेट काढायचे. हे टार्गेट म्हणजे आपल्याला दिसत आहे सिम्पल आपल्याला 400चे टार्गेट दिसत आहे. म्हणजे 300च्या वरती सस्टेन करताना जेव्हा हा 300च्या वरती सस्टेन करणार त्यावेळेस आपल्याला एंट्री घ्यायची आहे आणि मदर बारचा लो आपल्याला SL लावायचा. तर 400चे आपल्याला टार्गेट या स्टॉककडे आपल्याला दिसत आहे. तर असा हा स्टॉक आपल्याला पाहायला दिसत आहे. आणि प्लस आपल्याला दिसत आहे व्हॉल्यूम आणि आपल्याला जर काही ब्रेकआउट दिले मदर बारचे तर आपल्याला RSI 60च्या वरती दिसणार आणि हा जो 60 वरती एक सपोर्ट घेऊन वर जाताना दिसणार. म्हणजे आपल्याला प्लस व्हॉल्यूम दिसणार, RSI 60च्या वरती दिसणार, 60 वरती सपोर्ट घेऊन वर जाताना दिसणार आणि आपल्याला स्टॉक दिसणार ऑल टाईम हायवरती. तर फ्रेंड आपल्याला या मार्केटमध्ये काय करायचं आहे फ्रेंड, आपल्या मागच्या वीकमध्ये आपण बुलिश होतो आणि या वीकमध्ये आपण मार्केटमध्ये बिअरिश आहोत. तर फ्रेंड आपल्याला काय करायचं, आपला जो स्टॉप लॉस हा मेंटेन ठेवायचा आहे. आपल्याला स्ट्रिक्टली फॉलो करायचा हा स्टॉप लॉस. म्हणजे फ्रेंड जर का आपण आपला स्टॉप लॉस फॉलो करणार नाही, मार्केट एक दिवस वर येणार आहे म्हणजे आपला जो छोटा लॉस असणार हा एक आपल्याला मोठा होताना दिसणार. आणि यामुळे होणार काय फ्रेंड, यामुळे होणारे आपल्या अपॉर्च्युनिटी मिस होणार आहेत. तर सिम्पल आपल्याला आपला स्टॉप लॉस फॉलो करायचा आहे. आपल्याला स्टॉप लॉस आपल्याला मेंटेन ठेवायचा आहे. जो स्टॉप लॉस हा आपल्याला चेंज करायचा नाही आहे. मार्केट ते वर येणारच आहे एक दिवस. आपल्याला असं काही करायचं नाही आहे. जो स्टॉप लॉस आहे सिम्पल आपण स्टॉप लॉस देऊन आपल्याला बाहेर पडायचं आहे मार्केटच्या. आणि आपल्याला काय करायचं, नेक्स्ट अपॉर्च्युनिटी काय आहे मार्केटमध्ये हे शोधायची आहे. तर आपण सिम्पल हे करू शकतो. तर फ्रेंड जर का आपल्याला खरोखर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओमध्ये आपल्याला व्हॅल्यू वाटली असेल तर आपण काय करा फ्रेंड, व्हिडिओला आपण लाईक करा, व्हिडिओला आपण शेअर करा आणि चॅनलला आपण सबस्क्राईब करा. तर चला फ्रेंड, थँक्यू, हॅव अ नाईस डे.